नसरापूर प्रकरणी 1000 पानांचं दोषारोप पत्र दाखल, 15 दिवसात पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास पूर्ण, पॉक्सो न्यायालयात चार्जशीट सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि कुलकर्णीला सीबीआय कोठडी, दोन्ही आरोपींना 10 दिवसांची सीबीआय कोठडी. नीट पेपर फुटी प्रकरणी कारवाईला वेग, सीबीआयची दुसरी टीमही पुण्यात, मनीषा मांढरेच्या निवासस्थानी तपास. नीट पेपर फुटी प्रकरणी राहुल गांधींचा संताप, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करण्याची मागणी. महाराष्ट्रात ओला, उबेर, रॅपिडो बंद होणार, प्ले स्टोअर, ऍपल स्टोअरवरून ऍप्स हटवण्याचे आदेश, महाराष्ट्र सायबर विभागाचं गुगल ऍपला पत्र. 50 वर्ष गतिमंद महिलेवर 25 वर्ष तरुणाचा अत्याचार, अमरावतीच्या चांदूर बाजारमधील संतापजनक घटना, आरोपी सारंग सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, मी बनावट पदवीधारकांना उद्देशून परजीवी जुरळ म्हणालो, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा खुलासा. तामिळनाडूत खाते वाटप जाहीर, मुख्यमंत्री विजय यांनी स्वतःकडे राखून ठेवली महत्वाची खाती. चांदीच्या आयातीवर नवे निर्बंध, चांदीच्या आयातीसाठी आता परवानगी बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय. धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणी, भाजप आणि आरएसएसच्या संगनमतानं देशाची शिक्षण व्यवस्था नष्ट केली जाते, राहुल गांधींचा गंभीर आरोप. पंतप्रधान मोदी 9 वर्षांनंतर नेदरलँड्समध्ये, ढोल तासांच्या गजरात मोदींचं स्वागत, मोदी पंतप्रधान डिक शूफ यांनाही भेटले. सध्याचं दशक आपत्तींचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नेदरलँडमध्ये चिंता व्यक्त, जग गरिबीच्या खाईत जात असल्याचा दिला इशारा. केकेआरचा गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय, केकेआरच्या विजयानं प्लेऑफच्या शर्यतीतील संघांना मोठा धक्का. आज आयपीएलच्या 19 मधील शेवटचा डबल हेडर, पहिल्या सामन्यात धर्मशाळेत पंजाब बंगळुरू सामना, तर दिल्लीत दुसऱ्या सामन्यात दिल्ली समोर राजस्थानचं आव्हान.